अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूळ या गावात आपण आहोत आणि या गावातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात काल झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मोठे नुकसान झालं आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आपण या ठिकाणी बघू शकता या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात पपई पिकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे. आपण या ठिकाणी या दृश्यांमध्ये बघत आहोत. मोठमोठाले जवळपास 5 ते 6 किलोचे पपई या ठिकाणी या जमीनदोस्त झाली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हताश आणि निराश झाला आहे. नेमकं शेतकरी ताले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्या शेतात आहोत आणि त्यांना विचारणा करणार आहोत नेमकं तुमच्या घरी किती शेती आहे आणि काय सांगाल? मी परशुराम हरिभाऊ आले. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. अल्पभूधारक शेतकरी आहे. तसंच शासनाचा माझ्या अंगावर पहिलंच थकीत कर्ज आहे आणि जवळची रक्कम या पोपईला लावून आज हे निसर्गाने असा घात केला आहे. तर अशी प्रतीक्षा आहे आम्हाला की बा शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी. ही लागवड करत असताना किती रुपयाचा खर्च आला तुम्हाला? याला 5 एकराला 5.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. हं. आता किती रुपयाचं उत्पन्न निघणार होतं? आता कमीत कमी 8 ते 10 लाख रुपये येणार होते. हं, हं. आजपर्यंत 4-4.5 लाख रुपयाचा माल विकला आम्ही. हं, आणि आता म्हणजे भरपूर आता 1 महिना वागवले असते की एका महिन्यानंतर खूप भाव मिळाले असते. पण आज रोजी हातचा घास आमचा तोंडचा घास निघून गेला. एका एका झाडाला 50, 70, 60 किलो असा माल होता आणि क्वालिटी चांगली होती. आता शासनाकडे तुम्ही काय मागणी करता? आता शासनाकडे हेच मागणी आहे आमची की बा आम्हाला काही ना काही मदत मिळावी. जवळचा पैसा तर गेला. अजून असे आश्वासन भेटले होते बा आम्हाला की बा कर्जमाफी होणार आहे. अजून तर काही नाही. पण आता हे याची तरी काही ना काही मदत मिळाली तर बरं होईल. नाहीतर आता हातगैस आलेलं काम आहे. दरम्यान या ठिकाणी शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे आणि त्याच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पपई पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता शासन स्तरावर कृषी विभागाने पंचनामे करून काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नेमकी आता शासनाकडे केलेल्या मागणीनंतर शासन काय मदत करते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगी सिरसार, एनडीटीव्ही मराठी, मळसूळ, पातूर, अकोला.